नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। देशाच्या न्याय मंदिरावर आघात, मूर्तिजापूर वकील संघटनेचा सर्वोच्च संताप, गैरवर्तणुकीवर तात्काळ कारवाईची मागणी। मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे। मूर्तिजापूर येथील बार असोसिएशन वकील संघटनेने आज एका अत्यंत गंभीर आणि घटनादायक घटनेचे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केले आहेत। भारताचे मान्य सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट हॉलमध्ये काही वकिलांकडून झालेल्या गैरवर्तणुकीबद्दल घटनेचा बार असोसिएशनने तीव्र व्यक्त करत सर्वानुमते निषेध ठराव संमत केला आहे। संघटनेने हे कृत्य घटकांचे कृत्य असल्याचा स्पष्ट उल्लेख करत आहे। हे प्रकार न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे। मूर्तिजापूर बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। संघटनेचे म्हणणे आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयात माननीय सरन्यायाधीशांसमोर झालेले गैरवर्तन हे केवळ नियमांचे उल्लंघन नसून आपले संविधान आणि कायद्याच्या राज्यावर झालेला थेट आघात आहे। या घटनेमुळे संपूर्ण वकील समुदायांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून विशेषतः माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या गैरवर्तणुकीबद्दल कठोर भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली। या गंभीर कृत्याबद्दल संघटनेने तीव्र दुःख व्यक्त केले आहे। मुख्य न्यायाधीश श्री गवई साहेब, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत भारताचे सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्या दालनामध्ये काल जी निंदनीय घटना घडली, जो कोणी असेल, मी नाव कोणाचं घेत नाही, परंतु ज्या व्यक्तीने केली असेल त्या संदर्भात पूर्ण भारतामध्ये आज जी प्रतिक्रिया उमटली त्याबद्दल आम्ही सर्व मूर्तिजापूर येथील वकील मंडळी न्यायालयामध्ये आज वरील घटनेबाबत निषेध नोंदवित आहोत। त्याप्रमाणे लेखी पत्र आमचे दिवाणी न्यायालय, उपविभागीय पदाधिकारी, विद्यमान तहसीलदार या सर्वांना आम्ही दिलेले आहेत। या संदर्भात पूर्ण देशामध्ये सध्या जी संतापाची लाट उमटली आहे आणि न्यायालयाच्या दालनामध्ये अशा प्रकारची घटना पुढे भविष्यात घडू नये यासाठी सगळ्यांनी सजग राहावं याकरता हा निषेध नोंदवित आहोत। संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप एल देशमुख यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमताने यापुढे अशा प्रकारची कृत्य टाळण्यासाठी प्रतिकात्मक उपाययोजना करण्याची आणि न्यायालयाचे पावित्र्य जपण्याची ग्वाही दिली आहे। या निषेधाच्या भूमिकेवर केवळ ठराव थांबलेला नाही, तर मूर्तिजापूर येथील असंख्य वकिलांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले। या निवेदनाद्वारे वकिलांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून दोषीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संबंधित निषेध ठराव अकोला जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्फत मूर्तिजापूर येथील माननीय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे। ॲडव्होकेट सुनील आर कांबे, ॲडव्होकेट किशोर माटे, ॲडव्होकेट राजेश वानखेडे, ॲडव्होकेट श्रद्धा गुलाने यांच्यासह ॲडव्होकेट तायडे, ॲडव्होकेट निलेश सुकसुळे, ॲडव्होकेट मनोज नाईक, ॲडव्होकेट शुभम व्ही भेलाडे यांसारखे संघटनेचे अनेक सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बार असोसिएशनच्या या कठोर भूमिकेने न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेत महत्त्वाचं पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे। आजचे बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।